नमस्कार 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 मंडळी, नमस्कार नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो. काय ना मित्रमंडळी, तुम्हाला भेटल्याशिवाय जमत नाही, म्हणून एक व्हिडिओचं माध्यम ठेवून तुमच्या समोर यायला लागतं. मित्र हो, काय सांगू, बंधू भगिनीला भेटल्याशिवाय त्याची गाठ भेट नाही घेतली तर जमत नाही, म्हणून तुमच्या समोर येतो. आजचा एक नॉर्मल विषय, साधा विषय घेऊन आलो. साधा, कारण आपले जे व्हिडिओ असतात ना, हे साधेच असतात. याच्यामध्ये कोणाला समजलं नाही असं म्हणायचं कामच नाही, कारण व्हिडिओ साधा, मराठी भाषेतला, प्रत्येकाला समजन असा. आजचा जो व्हिडिओ घेऊन आलो ना, हा मी एकदम आपल्या शेतकरी माणसावरचा आणले. व्हिडिओ पाहताना शेतकरीच पाहतीन असं नाही, शेतकऱ्याचं बी माध्यम, शेतकऱ्याचं बी जीवन हे शहरातल्या बी लोकांना समजायला पाहिजे. शहरातल्या बी लोकांनी व्हिडिओ पाहा अशी एक निर्मळ इच्छा आहे, प्रांजळ इच्छा आहे की शहरातल्या लोकांनी सुद्धा खेड्यातल्या माणसाचा, एक शेतकरी माणसाचा व्हिडिओ आवर्जून पाहायला पाहिजे. एवढी मी काय म्हणतो तुम्हाला एक हे सांगतो बघ, पाहायला पाहिजे. बरं वाटतं जरा की बस शहरातले बी लोक आपल्या खेड्याकाड्या माणसाचा, शेतकरी माणसाचा व्हिडिओ पाहतात. ठीक आहे, काय हरकत नाही. व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी माणसाचं जगणं, त्याचं जीवन आणि त्याचं खानपान, त्याचं राहणीमान, याच्यावर आज व्हिडिओ आणलेला आहे. शेतकरी राहताना बिचारा साधा सोपा. आता पहिल्यासारख्या जमान्यातले पटके राहिले नाही. त्याचे ते लंबे नेहरू शर्ट म्हणून भेटायचे पहिल्यानं, ते शर्ट राहिले नाही. आणि त्या शेतकऱ्याला आता धोत्र बी राहिले नाही नेसायला. पहिला होता ते पेहराव, डोक्याला मस्त गुलाबी पटाक, गुलाबी चटाक फेटा, नेहरू शर्ट घातलेलं आणि खाली नेसलेलं धोतर पांढरं शुभ्र, कधी कधी त्याला निळ मारलेली, मस्त निळ शार धोतर राहायचं. बरं, आता ते पेहराव राहिला नाही शेतकऱ्याचा. आता मस्त पॅन्ट शर्ट, डोक्यात टोपी, एवढा जेमतेम आता राहिलेला आहे पेहराव. नाही तर शहरी वातावरणातले आणि गावाकडल्या वातावरणातले शेतकरी जेमतेम झाले. राहणीमानाचा काही विशेष नाही राहिला. आता राहिला खानपानाचा विषय. तर शेतकऱ्याचा अजून बी, गावाकडल्या शेतकऱ्याचं खानपान अजून बी पहिल्या तुलनेत जेमतेम अजून आहे. पहिल्यानं जर शेतकरी शेतात निघला ना, रानात चालला ना, तर घरीच त्याची बायको बिचारी शेतकरीन त्याची पाटलीन मस्त पैकी मिरच्या भाजून, हिरव्या मिरच्या बरं का, मिरच्या भाजून लसूण टाकून मस्त ठेसा बनवून तळून गिळून त्याच्यात 2-3 मस्त चपात्या नाही बरं, शाळूच्या भाकरी मस्त चुलीवरच्या आरावर शेकेल आणि त्याच्यावर मस्त ठेसा टाकायचा, त्याच्यावर तेल टाकायची एक उबळी भरून, दुसऱ्या एका भाकरीवर मस्त खाराच्या, आपल्या आंब्याचा खारा असतो ना, आंब्याच्या खाराच्या 2 चिऱ्या, त्याच्यावर तेल टाकेल, लगे भाकर दुमतायची, इकडे ठेशाची बी भाकर दुमतायची, एकावर एक 2 दुमतेल भाकरी मारायच्या, लगे पालवात बांधायच्या. ही तुमची भाकर न्याहारीची. तो बी बिचाराला चटकन आपली पालवात बांधेल, न्याहारीची भाकर घेतली, चालला रानात गेला. बिलकुल तिथं त्याचं जे काम असेल ते काम चालू आहे, बिचाऱ्याचंच काम सुरू आहे. बिचारी त्याची पाटलीन मस्त पाठी मागून 10, 11, 12 डोईवर पाटी पाटात आहे ते काहीतरी गाणं, ते आहे ते गाणं. त्याच्यामध्ये मस्त डोईवर पाटी, पाटीमध्ये भाजी भाकरी घेऊन त्याची पाटलीन मग शेतात येते. पाटीत काय हो, तपीला भरून ताक, घडी भरून ताक, एका याच्यामध्ये मस्त ताकाचंच बनवेल कढी. हा खमंग वास त्याच्यामध्ये, बिलकुल मस्त काही ते कढी पत्ताच्या पाण्याचा तडका मारेल कढीला. हा निघली घेऊन रानात. परत पुन्हा सोबत तिनं ज्या भाकरी आणल्या त्याच्यावर बी ठेसा, कांदा, मुळा, गाजर, टमाटे, सर्व काही हो, सर्व काही शेतकऱ्याच्या आहारामध्ये सर्व काही आहे. ते आणणार, मस्त एका झाडाखाली थांबणार पाटलीन आणि पाटील. मस्त माठ केळी असती, केळी माहिती, केळी बरं ठीक आहे, केळी माहीत असो नसो सांगतो. केळी, लहान माठ, घागर मातीची,
मस्त तिच्यात पाणी थंडगार बिलकुल झाडाच्या बुडाशी ठेवेल. मग नंतर दोघं बसणार जेवायला. तिला म्हणणार जेवण घे ना. ती म्हणून मी खाल्ली जरशी घरी. इमानदारी कायम बर का, इमानदारी कायम. ती म्हणून जरशी मी खाल्ली घरी. आता खाऊ दे घरी पण बैस खाय. दोघं बी पाटील आणि पाटलीन बसणार. शेतकरी राजा, तो राजा त्याची राणी बसणार आणि मस्त 1-1.5 भाकरीचा मस्त चुरगाळून ज्वारीच्या भाकरी त्या शाळूच्या मस्त काला चुरणार. राजा तो शेतकरी राजा आणि त्याच्यावर कढी वतणार, कालवणार आणि मग ताव मारणार जेवणावर. दोघं बी नवरा बायको जेवून तृप्त. हे शेतकऱ्याचं, हे गावाकडच्या माणसाचं जेवायचे प्रकार आहे, जेवण आहे. कधी कधी बिलकुल बिचारा दुधावरच रट्टा मारतो. घरी म्हशी आहे, गाई आहे, काय पाहिजे, शेळ्या आहे, दुधावरच ताव मारतो. टाइम जसा जसा टाइम सापडन तसा. नाही कढी लगेच ताक. आणले का साखर गुळ. ती म्हणते गुळ नाही आणला, साखर नाही आणला ना. आणला असं तर म्हणून आणला. तो त्याच्यावर साखर टाकन, गुळ टाकन, जे आवडन ते जेवण. जर हे दोन्ही बी नाही आणले ना, मीठ आणले का मीठ, लगे डायरेक्ट ताकात मीठ, भाकर चुरली, जेवणावर रट्टा. सण पोट भरणार, ढेकर देणार आणि लगेच पोतं गीतं जर सोबत असलं तर पोतं टाकणार आणि मस्त आबद आराम. हे शेतकऱ्याचं जीवन, हे शेतकऱ्याचं राहणीमान, हे शेतकऱ्याचं खानपान. शहराच्या वस्तीतलं आपण तर पाहिलं नाही. ते बी बिचारे असेच जेवत असतील, असंच चांगलं चांगलं खात असतील. पण सांगतात लोक की बुवा शहरामध्ये खाताना थोडं लय मोठे पदार्थ खातात, लय मोठे पदार्थ खातात असं सांगतात बरं का. 5 पक्वान्न खातात. त्याच्या जेवणामध्ये तेलकट वस्तू जास्त असतात. कधी पुऱ्या असतात, कधी काय म्हणतात ते लय मोठं असतंय बुवा असं म्हणतात. एका ताटात 2-4 वाट्या ठेवतात. त्याच्यामध्ये प्रत्येक वाटीत काही काही अल्लक भाज्या घेतात आणि ते खातात. असं ऐकलंय की बा असं जेवण शहरामध्ये असतंय. चांगली गोष्ट आहे बाबा, तुम्ही बी खाता, चांगली गोष्ट आहे. तुम्ही 5 पक्वान्न खाता. पण इकडे खेड्याकडे माणसाला 5 पक्वान्न तो खात नाही. कधीतरी भेटते सणावाराला. पण हमेशाचं जेवण शेतकऱ्याचं, हमेशाचं जेवण बेसन भाजी, अमुक तमुक डाळ, हे सगळे भाऊ, मिरची भाजी, हे नॉर्मल खाणारा माणूस शेतकरी. हा लय हायफायचं जेवण करत नाही, हलकं जेवण करतो, पण शरीराला पचन असं खातो. काही हरकत नाही मित्रमंडळी हो. मी हे जे तुम्हाला सांगितलं ना, आवडलं असन नसन आवडलं मित्र, एकदा कमेंटमध्ये सांगा. पहा, मी तुमच्या कमेंटची लय वाट पाहतो, पण कोणताच भाऊन कोणतीच बहीण मला कमेंटच करत नाही. काय मी चांगला सांगतोय का वाईट सांगतोय हेच मला समजत नाही. जर हे वाईट असेल तर बाबा हो सांगा, आणि जर चांगला असेल तरी सांगा. चुकतंय का काय, मग जर चुकत असेल तर मात्र अवश्य सांगा. आणि जर चांगलं वाटत असेल ना तर मग लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.